दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सर्वांना नमस्कार. काल गेल्या शनिवारी आपण गीतेतले 2 श्लोक पाहिले. पहिला होता वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. आणि दुसरा होता नैनै छिन्नति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हे दोन्ही श्लोक श्रीमद भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातले होते. दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोग असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची समजूत काढताना त्याला शरीर, आत्मा, कर्म, धर्म अशा वेगवेगळ्या विषयावर ते तत्वज्ञान सांगितले. आणि म्हणून याला सांख्ययोग हे नाव पडलं, कारण यात सगळं तत्वज्ञान आहे. अनेक प्रसिद्ध श्लोक याच्यामध्ये आहेत. तर ते प्रसिद्ध श्लोकांपैकी एक श्लोक आज आपण, ते 2 श्लोक आपण आज शिकणार आहोत. पहिला आहे जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवै जन्म मृतस्य च तस्माद परिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. याचा अर्थ असा की जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित आहे, आणि जो मृत पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. आता या अशा उपाय नसलेल्या गोष्टींबद्दल तू का शोक करतोयस? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाची समजूत करतात. कारण त्याला काय वाटत होतं की या कुरुक्षेत्रावर, या रणभूमीवर दोन्ही बाजूचे असंख्य योद्धे, नातेवाईक सगळे मरण पावणार. तेव्हा त्याची समजूत काढताना भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतायत की अरे, आज इथे नाही मेले तर दुसरीकडे जाऊन तरी मरणारच. म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. कारण जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी हा मरतोच, आणि मृत झालेला जीव परत जन्म हा घेतोच. म्हणजे या ज्या गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत किंवा यांना काही उपाय नाहीये, अशा गोष्टीबद्दल तू कशाला शोक करतोयस? आता तो श्लोक लाव सुनेजा स्क्रीनवर, कारण तो कसा म्हणायचा याची मी संथा देईन. हा म्हणताना पहिल्या ओळीमध्ये जातस्य, त वर जोर द्यायचा आहे, कारण पुढे जोडाक्षर आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यूर, तसंच ही या शब्दावर पण जोर द्यायला लागणार आहे. त्याला आपण काय म्हटलं गेल्या वेळेस? आघात म्हणून समजावून सांगितलं तुम्हाला मी, की ही हा शब्द हे अक्षर आहे, त्याच्या पुढे जोडाक्षर आहे ध्रुव, आणि म्हणून ही वर जोर येईल, आघात येईल. इथे काळजी घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मराठीत नेहमी ही दीर्घ हीची सवय असते. त्यामुळे इथेही ही पटकन दीर्घकडे झुकतो आपला,
तर तेव्हा तिथे ही काळजी घ्यायची की तो ऱ्हस्व म्हणायचा आहे आणि त्याच्यावर जोर द्यायचा आहे. म्हणजे पहिला आघात आहे जातस्य तवर, मग आहे जातस्य हि ध्रुवो मृत्यूर, ध्रुव ही वर, मग मृत्यू मृवर, मृवर पण आघात येईल, मृत्यूर. आता रफार ध्रुवर आहे, तो आधी म्हणायचा. जातस्य हि ध्रुवो मृत्यूर, ध्रुवई वर अनुस्वार आहे, त्याचा उच्चार चछजय, जन्म जवर पण आघात आहे, मृतस्य च परत तवर आघात आहे, जातस्य तसं मृतस्य पण तिथे तवर आघात येणार. आता दुसरी ओळ, तस्मा तवर आघात येईल, तस्माद परिहार येर्थे. आता इथे लक्ष द्या, लागोपाठ दोन रफार आहेत आणि रफार हे नेहमी आधी म्हणायचे, म्हणजे परिहार येर थे. मग इथे थांबायचं. मग नत्वं, न वर परत आघात येईल कारण पुढे तो आहे, नत्वं अनुस्वार आहे, अनुस्वाराचा उच्चार वजनातला व येईल, नत्वं शोचितु मर्हसी. आता आपण म्हणूया, पहिली मी 8 अक्षर 7 वेळा म्हणणार, मग पुढची 8 अक्षर 7 वेळा म्हणणार, मग पूर्ण ओळ 5 वेळा, अशीच दुसरी ओळ रिपीट करणार. या 2 ओळींचा मिळून एक श्लोक होतो, तो आपण 3 वेळा म्हणायचा. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, 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 जातस्य हि ध्रुवो मृत्युर. बरोबर. ध्रुवै जन्मामृतस्य च, 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 ध्रुवै जन्मामृतस्य च. बरोबर. आता ही पूर्ण ओळ आपण 5 वेळा म्हणायची. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ध्रुवै जन्मामृतस्य च, जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ध्रुवै जन्मामृतस्य च, जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ध्रुवै जन्मामृत्युर, ध्रुवै जन्मामृतस्य च, जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ध्रुवै जन्मामृतस्य च. बरोबर. ही पहिली ओळ पूर्ण झाली. आता खालची ओळ, तस्माद परिहार्येर्थे, तस्माद परिहार्येर्थे, तस्माद परिहार्येर्थे, तस्माद परिहार्येर्थे, तस्माद परिहार्येर्थे, तस्माद परिहार्येर्थे, तस्माद परिहार्येर्थे. बरोबर. नत्वं शोचितुमर्हसि, नत्वं शोचितुमर्हसि, नत्वं शोचितुमर्हसि, नत्वं शोचितुमर्हसि, न शोचितुमर्हसि, नत्वं शोचितुमर्हसि. बरोबर. आता पूर्ण ओळ, तस्माद परिहार्येर्थे, नत्वं शोचितुमर्हसि, तस्माद परिहार्येर्थे, नत्वं शोचितुमर्हसि, तस्माद परिहार्येर्थे, नत्वं शोचितुमर्हसि, तस्माद परिहार्येर्थे, नत्वं शोचितुमर्हसि, तस्माद परिहार्येर्थे, नत्वं शोचितुमर्हसि. आता दोन्ही ओळी झालेल्या आहेत म्हणून आता दोन्ही ओळींचा म्हणजे एक श्लोक बनतो 27, तिकडे पुढे आकडा घातलेला आहे, तो पूर्ण श्लोक आपण 3 वेळा म्हणायचा. जातस्य हि ध्रुवो मृत्युर,
ध्रुवै जन्मामृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्मामृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्मामृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि